काय काय काम काय काय काम आरती झाली आता दर्शनासाठी पालखी तिथे आहे परंतु ही सगळी वारकरी किंवा तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये चिखल मातीमध्ये खेळताय ही नेमकी काय परंपरा आहे? हे आमचे आनंद असते, आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाचे अंग मागे पुढे. किती खेळलं किती आनंद लुटला तरी आम्हाला पुरेसं वाटत नाही, शांत झालं असं वाटत नाही, समाधान वाटत नाही, खूप खेळा वाटते. आंधळे अशी डोळे, पांगळे अशी पाय, बहिरे ऐकती कानेरे, ही अशी आमची परंपरा आहे. किती खेळत गेलो, नाचत नाचत आम्ही असंच पंढरपूरपर्यंत जातो. आम्हाला थकवा येत नाही, शीन येत नाही, भाग येत नाही. संसारातला शीन भाग सगळा इथं आमचा निघून जाते. तिकडे आम्हाला विरंगुळा म्हणून आम्ही इथे येतो आणि हा एक 15 दिवसाचा प्रवास जो असो, 17 दिवसाचा, आम्हाला वर्षभर तो आनंद पुरतो. ते आनंद लुटणं आम्हाला अगदी संपतच नाही. त्या आनंदामध्ये आम्ही पूर्ण वर्षभर आनंदात राहतो. पुढचं वर्ष कधी येईल, आषाढी वारी कधी येईल, अशी सारखी आम्हाला आशा असते आणि त्या आशेपोटी आम्ही वर्षभर जगतो आणि आता हा आनंद मनसोक्त आनंद लुटतो. त्या आनंदाला आमच्या पारावार होत नाही, वाटत नाही आम्हाला की आता पुरे करावं, शांत करावं, आता पुरे झालं. तहान भूक, हा सोमवार आहे, सकाळपासून आम्ही लोक कोणी जेवले नाहीत, काही नाही, सगळे उपाशी लोक आहेत. तरी पण मी म्हणतोय आटोपात जेवायचंय. लोक आमच्या नाही मारत, पुन्हा पुन्हा ही संधी येत नसते. कल की बात खुदा के हात, आज की बात आपले हात, म्हणून आनंद लुटतो आम्ही. असताना या ठिकाणी प्रचंड असा चिखल आहे, पाणी आहे. त्या पाण्यामध्ये तुम्ही सगळेजण उड्या मारताय, नाचताय, बागडताय, कपडे भिजताय, तुम्ही भिजताय. वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी खेळ साकारले. हे खेळ साकारताना तुम्हाला कोणी शिकवलेत का? तुम्ही तुमच्या नाही, आम्हाला ज्ञानोबा तुकोबांची शिकवण आहे आणि त्या शिकवणीने आम्ही चालतो. आम्हाला कोणी मार्गदर्शन करत नाही, काही नाही. आमच्या हातातून असा आनंद उसळतो, उल्हास उसळतो. आपोआप आमचे पाय उचलतात, आमचे हात उचलतात, आम्हाला फुगड्या येतात, आम्हाला सगळं आपोआप येते. कोणी आम्हाला शिकवायची गरज नाही. ही लहान लहान मुलं तुमच्या वारकरी संस्थेमधील असतील, ही कुठल्या गावाची पूर्ण महाराष्ट्रातली? नाही, अनेक गावातल्या वेगवेगळ्या गावातले असतात, वेगवेगळ्या जातीचे असतात, वेगवेगळ्या धर्माचे असतात. आम्ही जाती, पंथ, धर्म, आश्रम, संप्रदाय काही मानत नाही. आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे हा आमचा उत्साह असतो. आम्ही पंथ मानत नाही, संप्रदाय नाही, जात नाही, कोणत्या प्रकारचा भेद नाही, लहान नाही, मोठा नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, काही नाही, आमच्याकडे कोणता भेद नाही.
वैष्णव संगती सुख वाटे जीवा क्या बात आहे. आणि कमी देवा काय मागू. खऱ्या अर्थानं तुकोबारायांच्या पालखी बरोबर सर्व जाती धर्माचे सर्व पंथाची लोक एकत्र येतात. हीच एक वारीची ओळख आहे. आपली वारी महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेर, अगदी जगामध्ये पोहोचली आणि पोहोचवण्याचं काम, भगवी पताका घेण्याचं काम ही सगळी मंडळी करतायत. निश्चित अभिमान आपल्याला वाटतोय की ही जी मंडळी आहेत यांच्यामुळं आपला जो भगवा ध्वज आहे, आपली संस्कृती आहे आणि आपली वारी परंपरा पुढे जाते. या वारकऱ्यांना आणि खरोखर या असणाऱ्या सगळ्या त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद द्यावे तेवढे आहे. आणि खरं तर ही जी बालकं आहेत, ही तरुण आहेत किंवा ही तरुण वयामध्ये वारीचं त्यांना एक बालकडू दिलं जाते. ते तुम्ही गुरुवर या नात्यानं ज्येष्ठ असून देखील यांच्या बरोबरीनं एक तरुण म्हणून खेळलात. तुम्हाला तुमच्या भावना तरुण आहेत असं मला वाटतंय. अगदी अगदी आम्हाला थकवा जाणवत नाही, वयाचं भान राहत नाही, वेळेचं भान राहत नाही, तहान भुकेचं भान राहत नाही, कोणतंच भान राहत नाही. आम्ही बेभान होऊन बेताल होऊन आनंदात नाचतो, आनंदात बागडतो. हा आनंद आम्हाला मनसोक्त आनंद लुटतो. हा आनंद पुन्हा पुन्हा मिळायचा. हे पापी मन करे भजन, मौका मिला है करे जतन, पिंजरे का पंछी निकल जाएगा, बाद में बहुत पछताएगा. हे पापी मन. वाह, क्या अभूतपूर्व सोहळा, याची देही याची डोळा पाहिला आनंदाचा सोहळा, हा सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतंत्र दिंडी परभणी जिल्ह्यातून आलो आम्ही, वेगवेगळ्या तालुक्यातून. हे तुमचा जिल्हा कुठला, तालुका कुठला? माझा वैयक्तिक परभणी तालुका आहे, जिल्हा परभणी आहे. हे महाराज आहेत, त्यांचा तालुका जिंतूर आहे, जिंतूर जिल्हा परभणी आहे. आमचा मावळ तालुका आहे. मावळ तालुका पुणे जिल्हा आहे. पुणे जिल्हा. आम्ही अनेक वडगाव मावळ, वडगाव मावळ. पुणे जिल्हा, परभणी जिल्हा. परभणी जिल्हा. परभणी जिल्हा. परभणी जिल्हा. काय नाव तुकाराम माळेकर. तुझं शिक्षण किती झालं? 12वी पास. 12वी पास. आता इकडे शिक्षणासाठी आलाय. हो. क्या बात आहे. खरोखरच अभिमान वाटतो या सगळ्या वारकऱ्यांचा. आज भक्तीच्या सागरात रंबून जात असताना या ठिकाणी चिखल मातीमध्ये हा जो खेळ खेळला, तो खेळ आयुष्यभर खेळत राहो असा आनंद या ठिकाणी व्यक्त हो. जय जय राम.